पंतप्रधान मोदींची तीनही लष्कर प्रमुखांसोबत सध्या बैठक सुरू आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या संदर्भात ही महत्त्वाची बैठक आहे। बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील उपस्थित आहेत। सीडीएस प्रमुख सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। सैन्य दलाचे प्रमुख पंतप्रधानांना एकूणच परिस्थितीची माहिती देत आहेत। थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, तीनही सैन्य प्रमुखांसोबत अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक, काय माहिती? देखील अगदी बरोबर आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत ते बैठकीमध्ये उपस्थित आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे सुद्धा बैठकीमध्ये आहेत। आजच्या बैठकीमध्ये खरं तर रात्रीच्या ऑपरेशनच्या दृष्टीने काय महत्त्वाचा निर्णय जो आहे तो घेतला जातो, काही फार महत्त्वाचं असणार आहे। कारण त्याला आपल्याला माहिती आहे की पाकिस्ताननं रात्रीच्या वेळी ड्रोन अटॅक जे आहे ते खरं तर सीमावर्ती राज्यांमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला होता, ज्याच्यामध्ये जम्मू काश्मीरमधलं पूंछ सेक्टर असेल, राजौरी सेक्टर असेल किंवा पंजाबच्या सीमेलगतचे असणारे अमृतसर, बठिंडा, जालंधर ही खरं तर शहर असतील। जवळपास 55 वेळा ड्रोन अटॅक जो आहे तो काल पाकिस्ताननं भारताच्या खरं तर केलेला होता। मात्र तो डाव जो आहे तो भारतानं हाणून पाडला। मात्र रात्रीच्या वेळी जर कदाचित आज पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं अथवा ड्रोन अटॅक करण्याचा प्रयत्न झाला किंवा हवाई हल्ल्यामध्ये करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला भारताला काय उत्तर दिलं जाईल याची खरं तर रणनीती जी आहे त्याच्या बैठकीमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीसाठी नेव्ही चीफ दिनेश त्रिपाठी, त्याचबरोबर आपले एअरफोर्स चीफ अमर सिंग आणि आर्मी चीफ जे आहेत उपेंद्र द्विवेदी हे तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उपस्थित आहेत। कालपासून रात्री नक्की काय काय घडलं याचं ब्रीफिंग जे आहे ते पंतप्रधानांकडून घेतलं जात आहे। कठोर पावलं जे आहेत आजच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उचलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आजच्या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय होईल ते फार महत्त्वाचं असणार आहे। मात्र दिल्लीमध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू असल्याचे पाहायला मिळते। धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल।